नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. जिल्हा परिषद निवडणुकांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत झेडपी निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. ही मोठी बातमी आपण बघतोय. जिल्हा परिषद निवडणुकांना सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिलेली आहे. 15 दिवसांची ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तर 15 फेब्रुवारीपर्यंत झेडपी निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, या निवडणुका पुढे ढकलण्यात येणार होत्या असे कालपासून चर्चा सुरू झालेली होती आणि आज 15 फेब्रुवारीपर्यंत या पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय. काय अधिकची माहिती? महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या संदर्भात आज कोर्टाने मोठे निर्देश दिलेले आहे. आगामी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यांनी म्हटलं होतं आपल्या यापूर्वी सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण निवडणुका आटवा. त्यामध्ये महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगर परिषद. सध्या घडीला जर बघितलं नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आता सध्या नगर परिषद संपलेल्या आहेत आणि महानगरपालिकेची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि येत्या 15 तारखेला मतदान होणार आहे. पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकाच्या तारखा घोषित व्हायच्या होत्या. त्या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यांनी त्यात विनंती केली की आम्हाला या काळामध्ये जर बघितलं तर आम्हाला निवडणुका पूर्ण करणं शक्य होणार नाही. त्याचमुळे आपण यासाठी मुदत वाढ द्यावी. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने म्हणजे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 3 सदस्यीय खंडपीठाने या संदर्भात दिशानिर्देश दिले आणि त्यांनी स्पष्ट केले की येत्या 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण कराव्या. याचा अर्थ असा होतो की 15 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे. प्रियंका, निश्चितच प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.